Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lectures, we have studied unit number 1 of Fundamentals of Electrical Engineering course. Unit number 1 was Basic Electrical Parameters. It was 12 marks. Basic Electrical Parameter विद्युताचे मूलभूत जे पॅरामीटर्स आपले जे होते ते आपण युनिट नंबर 1 मध्ये पाहिले होते. युनिट नंबर 1 मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज, कन्सेप्ट ऑफ EMF अँड करंट, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, ओके. त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ रेझिस्टन्स, रोधकाची संकल्पना काय तो सुद्धा पाहिला. डेफिनेशन ऑफ रेझिस्टन्स पाहिली होती. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेझिस्टन्स व्हॅल्यू, असे कोणते घटक आहेत की जे रोधकाच्या व्हॅल्यूला परिणाम करतात. त्याच्यामध्ये एक टेम्परेचर हा घटक होता की जो रोधकाच्या व्हॅल्यूला कमी करत म्हणजे अफेक्ट करत होता. कन्सेप्ट ऑफ रेझिस्टिव्हिटी आपण पाहिली. कंडक्टन्स म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ कंडक्टिव्हिटी रो आपण पाहिला. रो इक्वल्स टू 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी होता, ओके. त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स पाहिलेत. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेझिस्टन्स हा सुद्धा टॉपिक कव्हर केला आपण. मग सिरीज सर्किट, रेझिस्टर्स इन सिरीज आपण हा टॉपिक पाहिला होता. सिरीज सर्किट्स, रेझिस्टर्स इन सिरीज, ओके. पॅरलल सर्किट, रेझिस्टर्स इन पॅरलल, इक्विवॅलंट सर्किट्स सुद्धा आपण पाहिले होते, पॅरलल सर्किटचे किंवा रेझिस्टर सर्किटचे, ओके. त्याचबरोबर नेटवर्क और सर्किट म्हणजे काय, पॉवर, इलेक्ट्रिकल एनर्जी इक्वल्स टू P × T आपण मागील व्हिडिओजमध्ये युनिट नंबर 1 मध्ये पाहिला होता. सर्किट एलिमेंट्स, ब्रांच, मेश अँड नोड कशाला म्हणायचे, ब्रांच म्हणजे काय, मेश और लूप म्हणजे काय, हे सुद्धा आपण प्रिव्हियस युनिट नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. रिलेशन बिटवीन व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स, ओहम्स लॉ हा सुद्धा आपण पाहिला होता. त्याच्यावरती काही 1-2 एक्झाम्पल आपण घेतले होते. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स RTC हा सुद्धा आपण महत्त्वाचा टॉपिक कव्हर केला होता. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन RTC, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेझिस्टिव्हिटी, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी इत्यादी गोष्टी आपण युनिट नंबर 1 मध्ये पाहिल्या होत्या, ओके. शेवटचा जो टॉपिक होता क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट, डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट, पल्सेटिंग DC, प्युअर DC अँड सायनोसॉइडल अँड अदर शेप्स आपण क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट हा युनिट नंबर 1 मध्ये पाहिला होता. बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स या युनिट नंबर 1 मध्ये, जो की तो 12 मार्क्सला होता. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट, AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट यांच्यातील फरकसुद्धा आपण मागील युनिटमध्ये पाहिला होता. ॲडव्हान्टेज ऑफ AC ओव्हर DC, व्हेरियस टाइप्स ऑफ AC वेवफॉर्म्स, ॲप्लिकेशन ऑफ अल्टरनेटिंग करंट, सोर्स ऑफ DC सप्लाय, व्होल्टेज अँड करंट सोर्सेस आपण पाहिले होते. इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स, ओके. त्याच्यामध्ये आयडियल व्होल्टेज सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, इंडिपेंडंट करंट सोर्स, त्याच्यामध्ये आयडियल करंट सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्स, हे सोर्सचे प्रकार आपण पाहिले होते. सोर्स कन्व्हर्जन आपण बघितला होता, कन्व्हर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स, ओके, अँड कन्व्हर्जन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा सुद्धा आपण टॉपिक मागील युनिट नंबर 1 मध्ये कव्हर केला आहे. त्याच्यामध्ये केमिकल इफेक्ट असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आपण पाहिले होते, ओके. हीटिंग इफेक्ट आपण पाहिला होता. SI युनिट्स ऑफ वर्क, पॉवर अँड एनर्जी, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी, ओके. त्याचबरोबर एक्झाम्पल्स ऑन वर्क, पॉवर, एनर्जी, काही एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. टाइप्स ऑफ रेझिस्टर्स, लिनियर रेझिस्टर, नॉन लिनियर रेझिस्टर्स, ओके. लिनियर रेझिस्टर्समध्ये फिक्स्ड रेझिस्टर्स, व्हेरिएबल रेझिस्टर्स. पुन्हा फिक्स्ड रेझिस्टरचे 3 प्रकार होते, कार्बन कंपोजिशन, वायर बाउंड अँड मेटल फिल्म. व्हेरिएबल रेझिस्टरचे परत 3 प्रकार होते, पोटेन्शियोमीटर्स, ट्रिमर्स अँड रिओस्टॅट्स. त्याचबरोबर नॉन लिनियर रेझिस्टरचे 3 प्रकार होते, थर्मिस्टर, LDR अँड व्हॅरिस्टर्स. हे आपण कव्हर केले होते प्रिव्हियस युनिट नंबर 1 मध्ये, ओके. आज आपण युनिट नंबर 2 DC सर्किट्स, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा जो कोर्स आहे, सब्जेक्ट आहे, याच्यातील सेकंड युनिट नंबर 2 आपण आज स्टार्ट करणार आहोत. DC सर्किट्स, जो की तो MSBTच्या परीक्षांमध्ये 12 मार्क्ससाठी विचारतात, ओके. युनिट नंबर 2 DC सर्किट्स. DC सर्किट्स या युनिट नंबर 2 मध्ये आपण सिलेबस टॉपिक कोणकोणते पाहणार आहोत पहा. ओहम्स लॉ, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सोर्स, स्त्रोताचा अंतर्गत रोधक, इंटरनल व्होल्टेज ड्रॉप, अंतर्गत व्होल्टेजचा घट, टर्मिनल व्होल्टेज, रेझिस्टन्सेस इन सिरीज, रेझिस्टन्सेस इन पॅरलल. हा टॉपिक आपण प्रिव्हियस युनिट नंबर 1 मध्ये कव्हर केला आहे.
active, passive, linear and non-linear circuits, unilateral circuits. युनिलॅटरल सर्किट्स म्हणजे एकतर्फी जे सर्किट काम करतात त्यांना आपण युनिलॅटरल सर्किट्स म्हणतो. बायलॅटरल म्हणजे द्वितर्फी सर्किट्स ऑपरेट होतात त्यांना आपण बायलॅटरल सर्किट्स म्हणतो. पासिव्ह अँड ॲक्टिव्ह नेटवर्क्स. ॲक्टिव्ह नेटवर्क्स म्हणजे सक्रिय, पासिव्ह म्हणजे निष्क्रिय. नोड, ब्रांच, लूप, मेश, किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इत्यादी गोष्टी आपण युनिट नंबर 2 DC सर्किट्समध्ये पाहणार आहोत. ओके, फर्स्ट syllabus topic 2.1 DC circuits. In this chapter we are going to discuss different techniques for the simplification of the DC circuits. ओके, सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरलीकरण, सिम्प्लिफिकेशन करणे म्हणजे सोप्या पद्धतीत तयार करणे. इन दिस चॅप्टर, या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट टेक्निक्स पाहणार आहोत, वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत. DC सर्किट्सला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. अ नेटवर्क ऑर सर्किट इज अन इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजेच जुळवणी, इलेक्ट्रिकलची जुळवणी आहे. अ नेटवर्क ऑर सर्किट म्हणजे इज अन इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन विच इलेक्ट्रिकली कनेक्ट्स, जे की ते इलेक्ट्रिकली कनेक्ट आहेत. व्हेरियस कॉम्पोनंट्स, वेगवेगळे घटक सच ॲज रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स. हे कॉम्पोनंट, इलेक्ट्रिकलचे कॉम्पोनंट इलेक्ट्रिकली कनेक्ट असतात. अँड व्होल्टेज सोर्स आणि व्होल्टेजचा स्रोत किंवा ऑर करंट सोर्स टू इच अदर, एकमेकांना कनेक्ट असतात. इन दिस चॅप्टर वी विल डिस्कस ओनली द DC सर्किट. ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त DC सर्किट्स म्हणजे जिथे की व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स हे DC स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. ओके, सर्किट इलेमेंट्स. सर्किट इलेमेंट्स म्हणजे घटक, सर्किटचे इलेमेंट. अ सर्किट इलेमेंट इज डिफाइन्ड ॲज एनी इंडिव्हिज्युअल सर्किट कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन द नेटवर्क. ओके, एनी इंडिव्हिज्युअल, एनी म्हणजे वैयक्तिक, एनी म्हणजे कोणत्याही वैयक्तिक सर्किटमध्ये कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन अ नेटवर्क विच गेट्स कनेक्टेड टू द अदर कॉम्पोनंट्स. ओके, जे की ती दुसऱ्या कॉम्पोनंट्सला कनेक्ट असतात त्यांना आपण सर्किट इलेमेंट म्हणणार आहोत. ओके, जसे की रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स, व्होल्टेज सोर्सेस अँड करंट सोर्सेस एटसेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ सर्किट इलेमेंट. हे सर्किटचे घटक आहेत. ओके, फर्स्ट ओहम्स लॉ 2.1.1 ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ IMP आहे, कारण MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याचशा वेळा हा ओहम्स लॉ विचारला आहे. ओहम्सचा सिद्धांत किंवा नियम किंवा कायदा, ओहम्स लॉ आपण ज्याला म्हणू, 2.1.1 ओहम्स लॉ. ओके, तर पहा, स्टेट ओहम्स लॉ, ओहम्स लॉ लिहा. विथ रेफर टू इलेक्ट्रिक सर्किट स्टेट ओहम्स लॉ. अशा पद्धतीचे प्रश्न MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले आहेत 2 मार्क्ससाठी. ओहम्स लॉ म्हणजे काय तो लिहा. ओके, ओहम्स लॉ इज नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट डॉक्टर ओहम. ओके, ओहम्स लॉ हे नाव सायंटिस्ट डॉक्टर ओहम जे होते त्यांच्यानंतर हे त्या नियमाला नाव दिले गेलं आहे. इट स्टेट्स दॅट, तो असं सांगतो की रिलेशनशिप अमंग व्होल्टेज, करंट अँड रेझिस्टन्स. ओके, व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील तो संबंध सांगतो. ओके, तर ओहम्स लॉ काय आहे पाहूया. ॲज शोन इन फिगर 2.1.1, फिगर 2.1.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आर. ह्या रेजिस्टर, हा जो रोधक आहे सर्किटमध्ये, ह्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे किंवा च्या बाजूला, त्याच्या बाजूला जे व्होल्टेज आहे आर इज मेजर्ड टू बी इक्वल टू व्ही, जे की ते व्ही व्होल्ट्स आहे. अँड द करंट थ्रू इट इज मेजर्ड टू बी इक्वल टू आय. आणि त्या रोधकामधून जाणारा करंट जो आहे, ओके, एक लक्षात येते का, रोधकाच्या बाजूचा जो असणार आहे तो व्होल्टेज आणि रोधकामधून जाणारा जो असणार आहे तो करंट, ओके, तो I एम्पियर असेल. देन द ओहम लॉ रिलेट्स व्ही आय अँड आर. द ओहम्स लॉ रिलेट्स व्ही आय अँड आर. मग ओहम्स लॉ व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्सच्या संबंधित आहे. ओके, फिगर 2.1.1 अँड इलेक्ट्रिक सर्किट टू अंडरस्टँड ओहम्स लॉ. ओहम्स लॉ समजून घेण्यासाठी एक इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे, ज्यामध्ये इकडे पाहू शकतो आपण व्होल्टेज सोर्स आहे, करंट मोजण्यासाठी ॲम्पियर मीटर आहे, हा रोधक आहे. या रोधकाच्या एका टोकाला आपण व्होल्टेज सोर्स बॅटरीचा कनेक्ट केलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला आपण त्याच्या अक्रॉसचं, त्याच्या बाजूचं व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. व्होल्टेज अक्रॉस आर, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आर इक्वल्स टू व्ही व्होल्ट्स. ओके, आणि करंट थ्रू रेजिस्टर आर इज I एम्पियर्स. स्टेटमेंट ऑफ द लॉ, स्टेटमेंट ऑफ द लॉ. ओके, लॉचं विधान काय पहा. स्टेटमेंट ऑफ द लॉ. द ओहम्स लॉ स्टेट्स दॅट द रेशो म्हणजे गुणोत्तर किंवा प्रमाण. द ओहम्स लॉ स्टेट्स दॅट द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन्ही ताकदीतील फरक. पोटेन्शियल डिफरन्स व्ही
ताकदीतील फरक म्हणजे आता ताकद म्हणजेच काय, व्होल्टेज सोर्स व्ही की ज्याच्यामध्ये किती व्होल्टेज आहे तो पोटेन्शियल असेल. ओके, पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन एनी टू पॉईंट्स, कोणत्याही दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स अँड द करंट फ्लोईंग बिटवीन देम इज कॉन्स्टंट, आणि त्याच्यातून फ्लो होणारा, त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आय हा कॉन्स्टंट असेल तर इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट, जर त्याच्यातील तापमानसुद्धा कॉन्स्टंट असेल तर दिस रेशो इज टर्म्ड ॲज रेजिस्टन्स आर, ह्या रेशोला आपण काय म्हणतो, ह्या गुणोत्तराला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स आर किंवा रोधक आर. ओके, देअरफोर म्हणून व्ही छेद आय, ओके, अंशात व्ही आणि छेदात आय, व्ही अपॉन आय इक्वल्स टू कॉन्स्टंट इक्वल्स टू आर ओहम्स. एक्सप्रेशन नंबर 2.1.1 अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ. ओके, अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे याच्या बदल्यात जे दुसरं विधान आहे ओहम्स लॉचं, ओहम्स लॉ स्टेट्स दॅट, ओहम्स लॉ सिद्धांत असा सांगतो की फॉर अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, एखाद्या रोधकाच्या स्थिर व्हॅल्यूसाठी द करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर, ओके, एखाद्या वाहकामधून जाणारा करंट, प्रवाहित होणारा करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. ओके, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रमाणबद्ध आहे किंवा प्रमाणित आहे टू द अप्लाइड व्होल्टेज, त्याला अप्लाय केलेल्या व्होल्टेजच्या. दॅट मीन्स म्हणजेच की आर इक्वल्स टू व्ही अपॉन आय, वेअर आर इक्वल्स टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर, व्ही इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस कंडक्टर, आय इक्वल्स टू करंट थ्रू कंडक्टर. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट, हे अतिशय महत्त्वाचं आहे की लक्षात ठेवण्यासाठी की द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, रोधकाची व्हॅल्यू आर कॅन चेंज, बदलू शकते विथ चेंज इन द फिजिकल कंडिशन्स. ओके, भौतिक स्थितीच्या बदलानुसार रोधकाची व्हॅल्यू आर ही बदलू शकते, हे अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे. ओके, ऑफ द कंडक्टर. मीनिंग ऑफ ओहम्स लॉ. आता मीनिंग म्हणजे काय, अर्थ. ओहम्स लॉचा अर्थ काय, ओहम्स लॉ मीन्स दॅट, ओहम्स लॉ म्हणजेच की द करंट आय विल इन्क्रीज, करंट आय हा वाढतो और डिक्रीज किंवा कमी होतो इन प्रोपोर्शन विथ द इन्क्रीज और डिक्रीज. ओके, इन प्रोपोर्शन म्हणजे च्या प्रमाणात, इन प्रोपोर्शन विथ च्या प्रमाणात. ओके, विथ द इन्क्रीज और डिक्रीज ऑफ द व्होल्टेज, व्होल्टेजच्या वाढण्यामुळे किंवा कमी होण्यामुळे करंट जो आहे तो कमी होतो किंवा वाढतो. और EMF अप्लाइड अँड कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स आर, आणि कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे प्रमाण. ओके, याच्यावरती हा अर्थ आहे ओहम्स लॉचा. ओहम्स लॉ मीन्स दॅट द करंट आय विल इन्क्रीज और डिक्रीज इन प्रोपोर्शन विथ द इन्क्रीज और डिक्रीज ऑफ द व्होल्टेज और EMF अप्लाइड अँड द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स आर, यालाच आपण रेजिस्टन्स आर म्हणतो. ओके, देअरफोर व्ही इक्वल्स टू आय इंटू आर, व्होल्टेज बरोबर, देअरफोर व्होल्टेज बरोबर आय, करंट आय गुणिले आर. ओके, द ओहम्स लॉ इज नॉट ॲप्लिकेबल टू एनी नॉन लिनियर डिव्हाइस. ओहम्स लॉ जो आहे तो कोणत्याही नॉन लिनियर डिव्हाइससाठी ॲप्लिकेबल नाही. सच ॲज म्हणजे एका सरळ रेषेचे नाहीत असे जे डिव्हाइस आहेत त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होत नाही. सच ॲज डायोड, ट्रान्झिस्टर, झिनर डायोड, व्होल्टेज एट्सेट्रा. इट इज ॲप्लिकेबल ओनली टू लिनियर डिव्हाइस. ओके, हे फक्त लिनियर डिव्हाइसमध्ये आपण वापरू शकतो ओहम्स लॉ. अ लिनियर डिव्हाइस इज दॅट डिव्हाइस. आता लिनियर डिव्हाइस म्हणजे काय पहा, अ लिनियर डिव्हाइस इज दॅट डिव्हाइस हे असे उपकरण आहेत की विच एक्झिबिट्स, ओके, विथ एक्झिबिट्स प्रदर्शित करतात अ लिनियर रिलेशन, एक सरळ संबंध एक्झिबिट्स करतात, दाखवतात बिटवीन व्होल्टेज अक्रॉस इट. ओके, त्याच्या अक्रॉस लावलेला व्होल्टेज आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट यांच्यातील ते जे डिव्हाइस सरळ संबंध दाखवतात त्या डिव्हाइसला आपण लिनियर डिव्हाइस म्हणणार आहोत. ओके, फ्लोईंग थ्रू इट, एक्झाम्पल रेजिस्टर. एक्झाम्पल सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात IMP असं जे उदाहरण आहे लिनियर सर्किटचं किंवा लिनियर डिव्हाइसचं, तो म्हणजे रेजिस्टर. दिस इज द बिगेस्ट लिमिटेशन ऑफ द ओहम्स लॉ. हाच एक मोठा लिमिटेशन आहे, म्हणजे हाच एक मोठा काय म्हणू आपण त्याला की कमतरता आहे, लिमिटेशन्स आहे ओहम्स लॉची. वी कॅन यूज ओहम्स लॉ फॉर AC सर्किट्स. ओके, वी कॅन यूज ओहम्स लॉ फॉर AC सर्किट्स. आपण ओहम्स लॉ AC सर्किटसाठी वापरू शकतो का? वी कॅन यूज ओहम्स लॉ फॉर AC सर्किट्स provided the circuit consists of only linear components and devices. ओके, जर का AC सर्किट्समध्ये फक्त आणि फक्त लिनियर कॉम्पोनंट्स आणि डिव्हायसेस असतील तर आणि तरच आपण ओहम्स लॉ तिथे वापरू शकतो. द फॉलोइंग एक्झाम्पल्स विल मेक द कन्सेप्ट ऑफ ओहम्स लॉ क्लिअर.
खालील संकल्पना ही जी काय आहे ती ओहम्स लॉची कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करतात. एक्झाम्पल 2.1.1 अ रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम, एक रोधक आहे 15 ओहमचा, कॅरीज अ करंट ऑफ 5 एम्पियर, जो की 5 एम्पियरचा करंट कॅरी करतो. कॅल्क्युलेट द व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द रेजिस्टर्स. ओके, त्या रोधकाच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज डेव्हलप होणार आहे, तयार होणार आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सोल्युशन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. ओके, ओहम्स लॉच्या नुसार व्ही इक्वल्स टू आय इंटू आर हा फॉर्म्युला असणार आहे आपल्याकडे. व्ही इक्वल्स टू आय इंटू आर, त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आर आणि त्या रोधकाची व्हॅल्यू यांचा जर गुणाकार घेतला तर त्या रोधकाच्या अक्रॉस, त्या रोधकाच्या बाजूचा व्होल्टेजचा घट किंवा व्होल्टेज जो डेव्हलप होणार आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो, जे की ओहम्स लॉनं याच्यामध्ये रिलेशन दाखवलेलं आहे ओहम्स लॉच्या सिद्धांतानुसार. ओके, जो व्होल्टेज करंट आणि रोधक यांच्यातील रिलेशन दाखवतो, संबंध दाखवतो, तो नियम, तो फॉर्म्युला आपण ओहम्स लॉ म्हणतो. व्ही इक्वल्स टू आय इंटू आर इक्वल्स टू 5 इंटू 15. 5 हा त्याच्यातून जाणारा करंट आहे, 15 ओहम 15 ओहम हा त्या रोधकाचा रोधक आहे, इक्वल्स टू 75 व्होल्ट्स. ओके, 5 गुणिले 15 केल्यानंतर 75 व्होल्ट्स हे त्या रोधकाच्या अक्रॉसचं व्होल्टेज असेल. 2.1.2 इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स, स्त्रोताचा अंतर्गत रोधक. सिलेबस टॉपिक 2.1.2 इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. आता जो स्त्रोत आहेत, व्होल्टेज सोर्स असेल किंवा करंट सोर्स असेल, त्याच्यामध्ये अंतर्गत रेजिस्टन्स असतो. ती कन्सेप्ट काय पहा. द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सोर्स इज डिफाइन्ड ॲज द इमॅजिनरी रेजिस्टन्स. ओके, द इमॅजिनरी रेजिस्टन्स म्हणजे काल्पनिक रोधक जो आहे विदिन द सोर्स, विदिन म्हणजे च्या आत, सोर्सच्या आतमध्ये, दॅट कॉजेस अ ड्रॉप, जो की तो एक घट, रिडक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरतो इन दी टर्मिनल व्होल्टेज, टर्मिनल व्होल्टेजमध्ये. वेन देअर इज अ करंट फ्लो, ज्यावेळी त्याच्यातून करंट फ्लो होतोय. इट इज डिनोटेड बाय आर एस, इट इज डिनोटेड बाय आर एस. सोर्स रेजिस्टन्स आपण आर एस या नोटेशनने दाखवतो. अँड ॲपियर्स इन सिरीज, आणि जो ॲपियर होतो म्हणजे दिसतो इन सिरीज विथ द व्होल्टेज सोर्स ॲज शोन इन फिगर 2.1.3. ओके, अँड ॲपियर्स इन सिरीज विथ द व्होल्टेज सोर्स सोबत तो सिरीजमध्ये दिसतो, ॲज शोन इन फिगर 2.1.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, आता 2.1.3 सिलेबस टॉपिक व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे, फिगर 2.1.3 नेक्स्ट पेजवर आहे, तो आपण पाहू. 2.1.3 व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय किंवा व्होल्टेजचा घट म्हणजे काय. वेन करंट आय एल, लोड करंट आय एल फ्लोज थ्रू अ रेजिस्टन्स आर एस, जेव्हा लोड करंट आर एल, लोड करंट आय एल प्रवाहित होतो रेजिस्टन्स आर एसमधून, अ व्होल्टेज व्ही इक्वल्स टू आय एल इंटू आर एस. ओके, व्होल्टेज व्ही इक्वल्स टू आय एल इंटू आर एस, म्हणजेच व्होल्टेजचा तिथं काय असणार आहे, ड्रॉप आय एल, लोड करंट इंटू आर एस. आर एस म्हणजेच आपण आता इथे पकडू सिरीज रेजिस्टन्स. ओके, किंवा इंटरनल रेजिस्टन्स इज डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टन्स ॲज पर द ओहम्स लॉ. ओके, ओहम्स लॉच्या सिद्धांतानुसार तिथे व्होल्टेज असा तयार होतो, व्ही इक्वल्स टू आय एल इंटू आर एस. इथे दाखवल्याप्रमाणे फिगर 2.1.2 व्होल्टेज ड्रॉप दाखवलेला आहे. ओके, एखादा रेजिस्टर असेल की ज्याच्यातून जाणारा करंट आय एल जर असेल, प्रवाहित होत असेल, तर त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज तयार होणार आहे व्ही इक्वल्स टू आय एल इंटू आर एस. ओके, तर इथे पाहू शकता, ॲज वी ट्रॅव्हल इन द डायरेक्शन ऑफ करंट आय, आपण काय करतो, प्रवास करतो डिरेक्शन ऑफ करंट आय, जी करंटची दिशा दाखवलेली आहे त्याप्रमाणे. वी आर मूव्हिंग फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. आपण काय करतो, मूव्ह होतो, जास्तीचा जो पोटेन्शियल आहे, जास्त शक्ती जिथं आहे तिथून टू ए पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. ओके, लोअर पोटेन्शियलच्या पॉईंटकडे. बिकॉज कारण द करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, नेहमी करंट हा प्रवाहित होतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ओके, हेन्स म्हणून द व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टन्स व्ही, व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टन्स व्ही, म्हणून जे व्होल्टेज तयार होणार आहे रेजिस्टर व्हीच्या अक्रॉस इज कॉल्ड ॲज द व्होल्टेज ड्रॉप अँड हॅज पोलॅरिटीज ॲज शोन इन द फिगर 2.1.2. ओके, आणि जो रोधकाच्या अक्रॉस व्होल्टेज तयार होणार आहे त्याला आपण व्ही म्हणणार आहोत, म्हणजे व्होल्टेजचा घट म्हणणार आहोत. अँड हॅज पोलॅरिटीज ॲज शोन इन फिगर, आणि त्याच्या ज्या पोलॅरिटीज आहेत प्लस मायनस त्या फिगर 2.1.2 मध्ये दाखवलेल्या आहेत. द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर एस ड्यू टू लोड करंट आय एल विल कॉज अ रिडक्शन इन द टर्मिनल व्होल्टेज व्ही टी. ओके, ठीक आहे, जो व्होल्टेज ड्रॉप तयार होणार आहे रेजिस्टन्स आर एसच्या अक्रॉस, ओके, त्याच्यातून प्रवाहित झालेला लोड करंट आय एलमुळे विल कॉज
जो की तो कारणीभूत ठरणार आहे रिडक्शन इन द टर्मिनल व्होल्टेज व्ही टी. टर्मिनल व्होल्टेज व्ही टी हा रिडक्शन करण्यासाठी तो कारणीभूत ठरेल. 2.1.4 टर्मिनल व्होल्टेज. सिलेबस टॉपिक 2.1.4 टर्मिनल व्होल्टेज. आता टर्मिनल व्होल्टेज व्ही टी म्हणजे काय पहा. रेफर टू द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स शोन इन द फिगर 2.1.3. ओके, फिगर 2.1.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सची फिगर रेफर करा. इथं पाहू शकतो आपण फिगर 2.1.3 प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आहे हा व्ही. इथे इंटरनल रेजिस्टन्स आर एस दाखवलेला आहे. ओके, आणि ह्या टर्मिनल्स आहेत ए बी. हे टर्मिनलच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे टर्मिनल व्होल्टेज व्ही टी आपण याला म्हणणार आहोत. आणि हा एक रोधक आहे. ओके, रोधक आहे लोड रेजिस्टन्स किंवा आर एल आपण ज्याला म्हणू आर एल. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण आर एस इज द इंटरनल रेजिस्टन्स. आर एस जो आहे तो अंतर्गत रोधक आहे. अँड पॉईंट्स ए अँड बी आर ॲक्सेसिबल टू द युजर. आणि पॉईंट्स ए अँड बी हे युजरसाठी ॲक्सेसिबल प्रोव्हाइड केलेले आहेत. लोड रेजिस्टन्स आर एल. इथे पहा लोड रेजिस्टन्स आर एल इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट ए अँड बी. जर का आपण लोड रेजिस्टन्स आर एल हा पॉईंट ए अँड बीच्या अक्रॉस कनेक्ट केला तर द व्होल्टेज बिटवीन देअर टर्मिनल्स ए अँड बी इज कॉल्ड ॲज द टर्मिनल व्होल्टेज व्ही टी. ओके, द व्होल्टेज बिटवीन देअर टर्मिनल्स ए अँड बी. या ए आणि बीच्या ह्या पॉईंटला जे व्होल्टेज असतील त्याला आपण टर्मिनल व्होल्टेज व्ही टी म्हणणार आहोत. देअरफॉर व्ही टी इक्वल्स टू व्ही मायनस आय एल आर एस. ओके, मायनस आय एल आर एस. आता मायनस आय एल आर एस काय आहे तर हा आर एलच्या ॲक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे त्याची सम आहे. ओके, मग टोटल टर्मिनल व्होल्टेज काय असेल इक्वल्स टू व्ही म्हणजे अप्लाय केलेला टोटल टर्मिनल अप्लाय केलेला व्ही आणि घट झालेला व्होल्टेज व्ही इथला. ओके, म्हणजे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप झालेला व्ही यांचे जे काय डिफरन्स यांचा जे काय वजाबाकी घेऊन जो व्होल्टेज असेल तो टर्मिनल व्होल्टेज व्ही टी असेल. ओके, सो टर्मिनल व्होल्टेज व्ही टी इक्वल्स टू व्ही वेन आय एल इक्वल्स टू 0. ओके, मग टर्मिनल व्होल्टेज व्ही टी हा व्होल्टेजच्या समान असतो केव्हा वेन आय एल इक्वल्स टू 0 असतो तेव्हा, लोड करंट 0 असतो तेव्हा. और आर एल इक्वल्स टू इन्फिनिटी किंवा लोड रेजिस्टन्स हा इन्फिनिटी म्हणजे न सांगता इतका असेल त्यावेळी. अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग विथ इन्क्रीजिंग इन आय एल. आणि तो कमी होतो जसा आय एल वाढेल तसा. सिलेबस टॉपिक 2.2 रेजिस्टर्स इन सिरीज. ओके, हा टॉपिक आपण मागील युनिट नंबर 1 बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटरमध्ये पाहिला आहे. 2.2 रेजिस्टर्स इन सिरीज. तरी पण आपण पुन्हा एकदा पाहूयात. फिगर 2.1.1a शोज द 3 रेजिस्टर्स R1, R2, R3 connected in series with each other. Note that the end of one resistor is connected to the end of another resistance. ओके, पहिल्या रोधकाचं जे एंडचं टोक आहे ते दुसऱ्या रोधकाच्या सुरुवातीच्या टोकाला जोडलेलं आहे. सो फॉर्म अ लिंक जेणेकरून तिथे एक साखळी तयार होईल. ऑल द एलिमेंट्स इन अ सिरीज लिंक. सर्व जे घटक आहेत सिरीज लिंकमध्ये आर कनेक्टेड इन दिस मॅनर. ओके, याप्रमाणे ते कनेक्ट केलेले आहेत. देअरफॉर सिरीज सर्किट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एंड टू एंड ऑर कॅस्केड कनेक्शन. म्हणून आपण सिरीज सर्किटला एंड टू एंड किंवा कॅस्केड कनेक्शन म्हणू शकतो. कॅस्केड म्हणजे सिरीज. ऑल्सो नोट दॅट हे लक्षात ठेवा की ऑल द एलिमेंट्स कनेक्टेड इन द सिरीज सर्किट विल कॅरी द सेम करंट आय. हे लक्षात ठेवा सर्व जे घटक सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत ते आय हा सेम करंट कॅरी करतात. ॲज शोन इन फिगर 2.2.1a द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स R1, R2 and R3 is connected across the DC voltage source with a terminal voltage V volts. The voltage drop across the individual resistors are V1, V2 and V3 respectively. ओके, जसे रोधक R1, R2, R3 हे एकमेकाला कनेक्ट केलेलं आहे सिरीजमध्ये आणि त्यांच्या अक्रॉस एक व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे V व्होल्टचा. ओके, हा व्होल्टेज सोर्स व्ही कनेक्ट केल्यानंतर प्रत्येक रोधकाच्या विरुद्ध बाजूला जो व्होल्टेज ड्रॉप तयार होणार आहे V1, V2 आणि V3 हा डायग्राममध्ये दाखवलेला आहे फिगर 2.2.1a मध्ये. ओके, इथं पाहू शकतो आपण एंड टू एंड कनेक्शन आहे. एंड टू एंड म्हणजे R1चं पहिलं टोक जो आहे रोधक R1चा पहिला टोक आहे तो बॅटरीच्या प्लस पॉईंटला कनेक्ट केलेला आहे आणि रोधक R1चा जो दुसरा टोक आहे तो R2च्या पहिल्या टोकाशी कनेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीने साखळी तयार होईल. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण सर्व एलिमेंट सर्व घटक जोडतो त्याला आपण सिरीज सर्किट्स म्हणतो. ओके, इथे पाहू शकतो आपण सेम करंट आहे आणि महत्त्वाचं विधान काय आहे की सिरीज सर्किटमधले सर्व एलिमेंट हे सेम करंट कॅरी करतात. सेम करंट आय फ्लोज थ्रू ऑल द एलिमेंट्स. ओके, सिरीज सर्किट रेजिस्टर्स इन सिरीज. इथे पाहू शकता. इथे पहा फिगर बी मध्ये 2.2.1 बी मध्ये द कंप्लीट सिरीज सर्किट कॅन बी रिप्लेस्ड बाय द इक्विवलेंट रेजिस्टन्स आर टी.
ओके. पूर्वीचं जे 2.2.1a फिगर होती R1 R2 R3 लावले होते, त्याच्याऐवजी आता आपण काय करायचं, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RT दाखवणारा एकच सर्किट तिथे तयार करायचा. RT म्हणजेच काय, टोटल रेझिस्टन्स आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स म्हणजे समतुल्य रोधक. आता पहा, हे कधी शक्य आहे, कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड फॉर द सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शनसाठी एक काही अट आहेत, त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, तरच आपण त्याला सिरीज सर्किट म्हणू शकू. कोणत्या दोन कंडिशन आहेत पहा. देअर शुड बी एंड टू एंड कनेक्शन. प्रत्येक घटकांमध्ये, प्रत्येक सर्किटच्या घटकांमध्ये एंड टू एंड कनेक्शन असायला हवे. करंट थ्रू द एलिमेंट शुड बी सेम. ओके. ज्या सर्व घटकांमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो सेम असायला हवा. अशा सर्किटला आपण सिरीज सर्किट म्हणणार आहोत. फिगर 2.2.1c shows the resistor satisfying both the conditions, while figure 2.2.1d shows resistor with end-to-end connection but current not the same. इथं पाहू शकतो आपण फिगर 2.2.1c मध्ये बोथ कंडिशन सॅटिस्फाईड, म्हणजेच प्रत्येक जे रेजिस्टर आहेत ते एकमेकाला सिरीजमध्ये आहेत आणि त्यांच्यातून प्रवाहित होणारा करंट I हा सेम आहे. ओके. म्हणून हा जो सर्किट आहे फिगर 2.2.1c, हा जो सर्किट आहे तो दोन्ही कंडिशन्स, दोन्ही अटी सॅटिस्फाय करतो, म्हणून याला आपण सिरीज सर्किट म्हणणार आहोत. परंतु फिगर 2.2.1d मध्ये जर पाहायला गेलं तर तो आहे सेकंड कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. ओके. म्हणजे जरी हे असं ह्या पद्धतीने जर पाहायला गेलं, R1 आणि R2 हे सिरीजमध्ये आहेत, R1 आणि R3 हे सुद्धा सिरीजमध्ये आहेत, परंतु त्यांच्यातून जाणारा करंट, R1 मधून जाणारा करंट I आहे, R2 मधून जाणारा करंट I1 आहे आणि R3 मधून जाणारा करंट I2 आहे. ही दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही आहे. प्रत्येक घटकांमधून जाणारा करंट हा सेम असला पाहिजे, अशी कंडिशन आहे दुसरी, जो की तो सॅटिस्फाय करत नाही. त्यामुळे हा सिरीज सर्किट नाही आहे. R1 R2 R3 आर नॉट इन सिरीज. ओके. तसेच R1 R2 आणि R3 हे सर्व घटक पण सिरीजमध्ये नाही आहेत. ओके. त्यामुळं हा दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय करत नाही आहे, म्हणून हा सिरीज सर्किट नाही. ओके. सिलेबस टॉपिक 2.2.1 एक्सप्रेशन फॉर द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. एक्सप्रेशन्स म्हणजे समीकरण, फॉर द इक्विव्हॅलेंट म्हणजे समतुल्य रोधकासाठी समीकरण काय येतं, एक्सप्रेशन्स काय येतं. ओके. ह्या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. तर चला पाहूया सिरीज सर्किटचं इक्विव्हॅलेंट एक्सप्रेशन. In series circuit, the voltage developed across each resistors can be obtained by using the Ohm's law as follows. ओके. सिरीज सर्किटमध्ये असणाऱ्या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप तयार होणार आहे किंवा व्होल्टेज डेव्हलप तयार होणार आहे, व्होल्टेज जो तयार होणार आहे तो आपण ओहम्स लॉने ऑब्टेन करू शकतो, मिळवू शकतो. जसं की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R1, रोधक R1 जो आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे, V1 इक्वल्स टू त्याच्यातून जाणारा करंट आणि त्याची व्हॅल्यू R1. ओके. म्हणजेच R1 इक्वल्स टू V1 इक्वल्स टू IR1. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज काय येणार आहे पहा, R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज इक्वल्स टू V2 इक्वल्स टू I इंटू R2. व्होल्टेज अक्रॉस R3 ह्या रोधकाच्या अक्रॉस जे व्होल्टेज असेल तो काय असणार आहे, V3 इक्वल्स टू, तो कसा मिळेल, ओहम्स लॉनेच. ओके. I इंटू R3. द अप्लाइड व्होल्टेज V इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल व्होल्टेज V1 V2 V3. आणि जे आपण व्होल्टेज अप्लाय केलेला आहे व्होल्टेज सोर्स V जो अप्लाय केला आहे तो काय असणार आहे, इंडिव्हिज्युअल व्होल्टेज, प्रत्येक रोधकाच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याची बेरीज असेल. ओके. सम ऑफ द इंडिव्हिज्युअल व्होल्टेज V1 V2 V3. देअरफॉर टोटल V इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 इक्वल्स टू, आता V1च्या ऐवजी ही जर व्हॅल्यू पुट केली IR1 आणि V2च्या ऐवजी IR2 ही जर व्हॅल्यू पुट केली आणि V3च्या ऐवजी I इंटू R3 ही जर व्हॅल्यू पुट केली, तर प्रत्येक जर आपण पाहिलं गेलं तर I हा कॉमन असेल, I हा कॉमन राहील आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, R1 प्लस R2 प्लस R3 राहील. एक्सप्रेशन नंबर 2.2.1. ओके. नाव अप्लाय ओहम्स लॉ टू कंप्लीट सर्किट. ओके. आता आपण कंप्लीट सर्किटसाठी ओहम्स लॉ अप्लाय करायचा आहे. लेट द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ द कंप्लीट सर्किट बी RT. ओके. लेट म्हणजे समजा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जो आहे, समतुल्य रोधक जो आहे कंप्लीट सर्किटचा, तो काय असणार आहे, RT असेल. ओके. म्हणून देअरफॉर V इक्वल्स टू I इंटू RT. ओके. RTच्या ऐवजी इथे काय असेल, R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे. टोटल रेजिस्टन्स आहे, इक्विव्हॅलेंट आहे, समतुल्य आहे. प्रत्येक घटकांची जी बेरीज आहे, प्रत्येक रोधकांची ती बेरीज आहे. ओके. एक्सप्रेशन नंबर 2.2.2 LHS ऑफ इक्वेशन 2.2.1 अँड 2.2.2
आर द सेम. ओके, डावीकडील बाजू एक्सप्रेशन नंबर 2.2.1 व्ही आणि एक्सप्रेशन नंबर 2.2.2 च्या डावीकडील बाजू काय आहेत, लेफ्ट हँड साईड बाजू काय आहेत, सेम आहेत, आर द सेम. हेन्स इक्वेटिंग दिअर राईट हँड साईड वी गेट. म्हणून त्यांच्या उजव्या बाजूच्या जे एक्सप्रेशन आहेत त्यांना इक्वेट करायचं, त्यांची बरोबरी केल्यानंतर आपल्याला मिळेल. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.2.1 ची उजवी बाजू जी आहे इथे पाहू शकतो आय इंटू आर टी. ओके, बरोबर इक्वल्स टू एक्सप्रेशन नंबर 2.2.2 ची उजवी बाजू आय इंटू आर टी बरोबर एक्सप्रेशन नंबर 2.2.1 ची उजवी बाजू आय इंटू ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2 प्लस R3 ब्रॅकेट कंप्लीट. जर यांना इक्वेट केलं, जी बरोबरी केली तर आपल्याला काय मिळेल, आर टी मिळेल. टोटल रेजिस्टन्स आर टी काय असेल पहा, आय इकडे गुणाकारात होता, बरोबर चिन्हाच्या अलीकडे गुणाकारात होता, पलीकडे जात असताना भागाकारात जाईल. इकडे एक आय आहे, ओके, अंशात एक आय आहे, छेदात आय आल्यामुळे अंशातला आय आणि छेदातला आय कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील, देअरफॉर आर टी इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 एक्सप्रेशन नंबर 2.2.3 वेअर आर टी इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आर टी म्हणजेच काय की समतुल्य रोधक आहे ऑफ द सिरीज सर्किट. थस द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ ए सिरीज सर्किट इज इक्वल टू द सम ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. म्हणजेच काय, समतुल्य रोधक जो आहे तो काय असणार आहे, सिरीज सर्किटमधला समतुल्य रोधक म्हणजेच इज इक्वल टू, जो की बरोबर असणार आहे सम ऑफ रेजिस्टन्सेस. ओके, रोधकांची बेरीज कनेक्टेड इन सिरीज. ओके, सिरीजमध्ये कनेक्टेड असणाऱ्या रोधकांची बेरीज असेल. फॉर एन रेजिस्टर्स, जर का नंबर ऑफ एन रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज गिवन बाय, म्हणजे समतुल्य रोधकाची व्हॅल्यू आपण काय देऊ शकतो, आर टी इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस डॉट डॉट प्लस RN. एक्सप्रेशन नंबर 2.2.4 we can replace the complete series circuit by the equivalent resistance RT. ओके, आपण काय करू शकतो की कंप्लीट सिरीज सर्किट जे आहे ते रिप्लेस करू शकतो फक्त आणि फक्त इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे समतुल्य रोधक RT हा सर्किटमध्ये ठेवून ॲज शोन इन फिगर 2.2.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, इथे दाखवल्याप्रमाणे एकच आपण इथे RT हा रोधक ठेवू शकतो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फिगर 2.2.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं पहा RT एकच रोधक ठेवलेला आहे. नेक्स्ट जो आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिरीज सर्किट्स. आता सिरीज सर्किटचे गुणधर्म काय आहेत पहा. ऑल द रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट कॅरी सेम करंट. सर्व जे रेजिस्टर्स असतील सिरीज सर्किटमधले तो सेम करंट कॅरी करतो. द टोटल व्होल्टेज व्ही अप्लाइड अक्रॉस द सिरीज रेजिस्टिव्ह सर्किट. टोटल व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द सिरीज सर्किट इज द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स, दॅट इज व्ही इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. ओके, हा जो आपण व्होल्टेज सोर्स व्ही अप्लाइड करतो तो बेरीज असतो, तो सम असतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक रेजिस्टरच्या अक्रॉस होणारा व्होल्टेजचा घट यांची बेरीज असते. ओके, दॅट इज म्हणजेच की व्ही इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. आता V1 म्हणजेच काय, आय इंटू R1, V2 म्हणजेच काय, आय इंटू R2, V3 म्हणजेच काय, आय इंटू R3. ओके, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आर टी, समतुल्य रोधक आर टी इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट डॉट प्लस RN. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आर टी इज हायर दॅन इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. ओके, इक्विव्हॅलंट रोधक जो असणार आहे, समतुल्य रोधक जो असणार आहे आर टी, तो जास्त असणार आहे प्रत्येक वैयक्तिक रोधकाच्या व्हॅल्यूपेक्षा. साहजिकच आहे, कारण हा आर टी काय आहे, सर्व रोधकांची बेरीज आहे. आर टी सर्किटमध्ये कनेक्टेड असलेल्या सिरीज सर्किटमध्ये कनेक्टेड असलेल्या सर्व रोधकांची बेरीज म्हणजेच आर टी असेल. ओके, तो मोठाच असणार आहे. दॅट इज आर टी ग्रेटर दॅन R1, आर टी ग्रेटर दॅन R2, आर टी ग्रेटर दॅन RS. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ सिरीज कनेक्शन. आता सिरीज कनेक्शन प्रॅक्टिकल वापरात कुठं पाहायला मिळतं पहा. द चेन ऑफ स्मॉल लाईट बल्ब्स. ओके, द चेन ऑफ स्मॉल लाईट यूज्ड फॉर द पर्पज ऑफ डेकोरेशन. डेकोरेशनसाठी जे लाईट बल्ब्स वापरलेले असतात छोटे छोटे, इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ सिरीज कनेक्शन. हे उत्कृष्ट उदाहरण आहे सिरीज कनेक्शनचं. ऑल दोज स्मॉल बल्ब्स, जे सर्व स्मॉल बल्ब्स असतात, आर कनेक्टेड इन सिरीज अँड द सिरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस द AC सप्लाय. आणि हे सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते AC सप्लायला कनेक्ट केलेलं असतं. ओके, ॲज शोन इन फिगर 2.2.1e. ओके, इथं पाहू शकतो आपण सर्व छोटे छोटे जे बल्ब्स आहेत डेकोरेशनसाठी वापरतात ते एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि यांचं जे सिरीज कॉम्बिनेशन आहे ते AC सप्लायला कनेक्ट केलेलं आहे आणि मध्ये एक स्विच टाकलेला आहे. ऑल बल्ब्स कनेक्टेड इन सिरीज. नोट, ओके, नोट सूचना, इवन इफ
वन बल्ब बिकम्स फॉल्टी, जर का एखादा बल्ब दोष आला, एखादा बल्ब जर खराब झाला, ओपन सर्किटेड झाला, ओके, म्हणजेच हा बंद पडला, तर काय होईल, द सिरीज सर्किट स्टॉप्स फंक्शनिंग. ओके, संपूर्ण काय होईल, हे जे सिरीजमध्ये कनेक्टेड असलेले बल्ब्स असतील ते स्टॉप होतील फंक्शनिंग करायला, म्हणजे ते चालू होणार नाहीत, सुरू होणार नाहीत. अँड ऑल बल्ब्स विल बी ऑफ, आणि ते सर्व बल्ब काय होतील, ऑफ होतील. फिगर 2.2.1 प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ सिरीज कनेक्शन. इथे पाहू शकतो व्होल्टेज डिव्हिजन फॉर्म्युला, व्होल्टेजचं विभाजन कसं होतं सिरीज सर्किटमध्ये त्याचा फॉर्म्युला दिला आहे. फिगर 2.3.1 शोज द सिरीज सर्किट कंटेनिंग रेजिस्टर R1 अँड R2. ओके, एक फिगर 2.3.1 दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये R1 आणि R2 हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत एकमेकाला. लेट द सोर्स व्ही होल्ड्स बी कनेक्टेड अक्रॉस इट, आणि यांच्या अक्रॉस, यांच्या दुसऱ्या बाजूला व्ही हे व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे. तर पहा काय होईल, व्ही सप्लाय अक्रॉस अप्लाय केल्या त्याच्यातून करंट आय प्रवाहित होईल. ओके, मग आणि R1च्या अक्रॉसचं जे व्होल्टेज ड्रॉप असेल VR1 तो काय असेल I इंटू R1, आणि VR2 म्हणजे रोधक क्रमांक 2 R2च्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप असेल तर VR2 काय असेल I इंटू R2. ठीक आहे, आता पहा द करंट फ्लोईंग थ्रू बोथ रेजिस्टर इज सेम. ओके, दोन्ही रोधकामधून प्रवाहित होणारा करंट कसा असेल, सेम असेल, I इक्वल टू I. ओके, अप्लाय KVL, आता इथे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं आहे. अप्लाय KVL टू द लूप सीन इन फिगर 2.3.1 टू राईट. ओके, या लूपमध्ये दिसण्यासाठी या लूपमध्ये आपण KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केल्यानंतर आपणाला हे समीकरण मिळेल, V इक्वल्स टू IR1, V इक्वल्स टू I इंटू R1 हा एक मिळेल, प्लस I इंटू R1, सेम करंट I प्रवाहित होतो आहे R2मधून, म्हणजेच I गुणिले R2 हा एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला KVL अप्लाय केला तर. देअरफॉर I इक्वल्स टू, म्हणून I इक्वल्स टू V अपॉन R1 प्लस R2. ओके, म्हणजेच टोटल करंट I काय असेल, I इक्वल्स टू व्होल्टेज अंशात टोटल व्होल्टेज V अंशात आणि छेदात R1 प्लस R2 या दोन्ही रोधकांची बेरीज असेल. ठीक आहे, हेन्स व्होल्टेज अक्रॉस R1, म्हणून R1च्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल देअरफॉर VR1 इक्वल्स टू I इंटू R1. ओके, व्होल्टेज अक्रॉस R1 काय असेल, त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट I आणि त्या रोधकाची व्हॅल्यू R1. ओके, यांचा जो गुणाकार असेल तोच ह्या रोधक R1च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप असेल, व्होल्टेज घटक असेल. ओके, देअरफॉर VR1 इक्वल्स टू I इंटू R1 इक्वल्स टू V अंशात राहील छेदात R1 प्लस R2 इंटू R1. ओके, छेदात काय राहील, आता इथे पहा, इथे काय केलं आहे, I म्हणजेच काय, आयची व्हॅल्यू इथं पुट केली आहे. ओके, टोटल आयची व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे, इथे पाहू शकतो. अदरवाईज R1 हा आहे तसाच आहे, बरोबर चिन्ह. V अपॉन R1 प्लस R2 हे कुठून आलं तर ह्या आयच्या बदल्यात आलं. ओके, आयची व्हॅल्यू आपण अगोदरच फाइंड आउट करून घेतलेली आहे, V इक्वल्स टू R1 प्लस R2, तीच या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली आणि R1 आहे तसाच आहे इथला. ओके, त्यामुळे काय येईल पाहता, हे सर्किट, हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल, R1 छेद R1 प्लस R2 इंटू टोटल व्होल्टेज V, हे समीकरण मिळेल 2.3.1. सिमिलरली त्याचप्रमाणे व्होल्टेज अक्रॉस R2च्या अक्रॉस व्होल्टेज काय असेल, इथे पहा, देअरफॉर VR2 इक्वल्स टू I इंटू R2. आता आयची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउटच केलेली आहे, V छेद R1 प्लस R2 इंटू R2 I असं राहील. आणि आता हे एक्सप्रेशन, हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे समीकरण आहे, याला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू V टोटल व्होल्टेज V, हा व्होल्टेज डिव्हिजन फॉर्म्युला आहे, व्होल्टेजचं विभाजन होण्याचा फॉर्म्युला आहे, एक्सप्रेशन नंबर 2.3.2. ओके, आता पहा रेजिस्टर्स इन पॅरलल, जर का रोधक समांतर असतील, एक समांतर असतील तर, आता रोधक सिरीजमध्ये होते आपण पाहिलं, आता रेजिस्टर्स इन पॅरलल. फिगर 2.4.1 shows the resistors R1, R2, R3 and R4 connected in parallel with each other. ओके, रोधक R1, R2, R3 आणि R4 हे एकमेकाला समांतरमध्ये कनेक्ट केलेले आहेत, जसे की फिगर 2.4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे. ॲज शोन इन फिगर 2.4.1a, in parallel connection resistors are connected across each other. That means one end of each resistor is connected to a junction point A. ओके, प्रत्येक रोधकाचा एक टोक जो आहे तो जंक्शन पॉईंट A ला कनेक्ट केलेला आहे, while the other end
ज्यावेळी दुसरं टोक जे आहे, प्रत्येक रोधकाचा दुसरं टोक जे आहे इज कनेक्टेड टू द अदर जंक्शन पॉईंट बी. ओके, जंक्शनच्या पॉईंट बीला दुसरं टोक कनेक्ट केलेलं आहे प्रत्येक रोधकाचे. तर पहा इथे दाखवल्याप्रमाणे फिगर 4.1 ए मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं पहा प्रत्येक रोधक R1, R2, R3, R4 हे एकमेकाला एक समांतर कनेक्टेड आहेत, पॅरलल कनेक्टेड आहेत. दिस इज कॉल्ड ॲज पॅरलल कनेक्शन. ओके, प्रत्येक रोधकाचा पहिलं टर्मिनल जे आहे ते जंक्शन पॉईंट एला कनेक्टेड आहे. ओके, आणि प्रत्येक रोधकाचं दुसरं टोक जे आहे ते जंक्शन पॉईंट बीला कनेक्टेड आहे. ओके, म्हणून हे सर्व रोधक एकमेकाला पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत, समांतरमध्ये. R1, R2, R3, R4. आता हा व्होल्टेज सोर्स V कनेक्ट केला आहे आणि करंट I प्रवाहित व्हायला आहे. ओके, करंट I इथे आल्यानंतर हा विभाजन होतो, जंक्शन इकडे आणि इकडे. ओके, पुन्हा हा करंट I2 इकडे आल्यानंतर हा विभाजन होतो. ठीक आहे, तर पहा R1 मधून जाणारा करंट I1, R2 मधून जाणारा करंट I2, R3 मधून जाणारा करंट I3, R4 मधून जाणारा करंट I4. ओके, अशा पद्धतीने करंट इथे डिव्हिजन होतात. रेजिस्टर्स इन पॅरलल फिगर 2.4.1 रेजिस्टर्स इन पॅरलल. Figure 2.4.1b parallel combination can be replaced by the equivalent resistance RT. आता हे सर्व जे रोधक पॅरलमध्ये आहेत यांना इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य रोधक जो आहे RT ने रिप्लेस करत असताना इथे पहा RT असा येईल. ओके, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप V प्लस मायनसमध्ये जे काही येईल ते. ओके, पहा द पॅरल कॉम्बिनेशन ऑफ द 4 रेजिस्टर्स इज कनेक्टेड अक्रॉस द व्होल्टेज सोर्स V. द करंट फ्लोईंग थ्रू द इच रेजिस्टर हॅज अ डिफरंट व्हॅल्यू. ओके, प्रत्येक रोधकामधून जाणारा करंटची जी किंमत आहे ती वेगवेगळी असणार आहे. बट द व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टर इज द सेम. परंतु प्रत्येक रोधकाच्या अक्रॉसचा व्होल्टेजचा जो ड्रॉप आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. व्होल्टेज काय असणार आहे, सेम असणार आहे. व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टर इज द सेम, दॅट इज V व्होल्ट्स. कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड फॉर पॅरलल कनेक्शन. आता पॅरलल कनेक्शनसाठी पण काही अट आहेत. अट नंबर 1, द रेजिस्टर्स शुड अपियर अक्रॉस इच अदर. प्रत्येक जे रोधक आहेत ते एकमेकाच्या अक्रॉसच अपियर झाले पाहिजेत, दिसले पाहिजेत. ओके, व्होल्टेज अक्रॉस ऑल द पॅरलल एलिमेंट्स. व्होल्टेज अक्रॉस ऑल द पॅरलल एलिमेंट्स इज द सेम. आणि प्रत्येक घटकांच्या अक्रॉस, प्रत्येक घटकांच्या बाजूला जे व्होल्टेज आहे ते सेम असायला हवं. ह्या कंडिशन जर सॅटिस्फाईड झाल्या तर आपण अशा सर्किट्सला पॅरलल सर्किट्स म्हणता येते. ओके, सिलेबस टॉपिक 2.4.1 एक्सप्रेशन फॉर द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता समतुल्य रोधकासाठी एक्सप्रेशन काय असतं, पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर किंवा पॅरलल सर्किट असेल तर. ओके, तर पहा लेट द टोटल करंट सप्लायड बाय द सोर्स बी I एम्पियर्स. ओके, टोटल करंट सप्लाय जो झालेला आहे सोर्सकडून तो I एम्पियर आहे असं समजा. दिस करंट गेट्स डिवायडेड अमंग्स द रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. हा जो करंट आहे टोटल आहे तो डिवाइड झालेला आहे अमंग म्हणजे च्यामध्ये द रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. जे काही रेजिस्टर्स पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत त्यांच्यामध्ये हा टोटल करंट आहे विभागला गेलेला आहे. दिस डिव्हिजन ऑफ करंट टेक्स प्लेस. हे जे करंटचं विभाजन आहे तो टेक्स प्लेस घेतो की ऑन द बेसिस ऑफ द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर्स. तो रोधकाच्या व्हॅल्यूवरती असतो. ओके, रोधकाची जितकी व्हॅल्यू कमी तितका करंट त्याच्यातून जास्त जाईल आणि रोधकाची जितकी व्हॅल्यू जास्त त्या मार्गातून करंट कमी प्रवाहित होईल. ओके, लेट द करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर बी I1, I2, I3, I4. ओके, लेट द करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर्स बी I1, I2, I3, I4 and respectively shown in figure 2.4.1a. ओके, फिगर 2.4.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे I1, I2, I3 आणि I4 हे प्रत्येक रोधकामधून प्रवाहित होणारे करंटची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, द करंट थ्रू द इंडिव्हिज्युअल ब्रांचेस. ओके, करंट थ्रू इंडिव्हिज्युअल ब्रांचेस, प्रत्येक शाखांमधून वैयक्तिक करंट जो प्रवाहित होतोय कॅन बी कॅल्क्युलेटेड युझिंग ओम्स लॉ. आपण त्याला ओम्स लॉ वापरून कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, करंट थ्रू R1. आता पहा करंट R1 मधून जाणारा करंट, R1 ह्या रोधकामधून जाणारा करंट म्हणजेच पहिली शाखा तो काय असेल तो आपण ओम्स लॉनं कॅल्क्युलेट करू शकतो. इथे दिलेलं आहे करंट थ्रू R1 इक्वल्स टू I1 इक्वल्स टू V अपॉन R1. करंट थ्रू R2 I2 इक्वल्स टू V अपॉन R2. त्याच पद्धतीने करंट थ्रू R3 या रोधकामधून जाणारा करंट जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला तर काय येईल, I3 इक्वल्स टू V अपॉन R3. ओके, आणि करंट थ्रू R4 इक्वल्स टू I4 इक्वल्स टू V अपॉन R4. द टोटल करंट
ड्रॉन फ्रॉम द सोर्स इज द सम ऑफ ऑल दिस इंडिव्हिज्युअल करंट्स कॉम्पोनंट्स. ओके, आता पहा टोटल करंट आय जो सोर्सकडून घेतला जातो, ड्रॉ केला जातो, तो काय आहे, सम ऑफ ऑल दिस इंडिव्हिज्युअल करंट्स. ओके, तो सर्व या प्रत्येकी वैयक्तिक करंटचा बेरीज आहे ऑफ द कॉम्पोनंट्स. ओके, देअरफॉर आय इक्वल्स टू, म्हणून टोटल करंट आय इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 इक्वल्स टू I1ची व्हॅल्यू काय असेल V/R1 प्लस I2ची व्हॅल्यू काय असेल V/R2 प्लस I3ची व्हॅल्यू काय असेल V/R3 प्लस I4ची व्हॅल्यू काय असेल V/R4. ओके, यांची बेरीज असेल. ठीक आहे, देअरफॉर इथे पाहू शकता, म्हणून आय इक्वल्स टू व्ही इन टू. ओके, आता प्रत्येक समीकरणातून प्रत्येक जे रोधकाच्या मधून जाणारा जो करंट आहे V/R1 असेल प्लस V/R2 असेल प्लस V/R3 असेल प्लस V/R4 असेल, तर V हा अंशातील V आपण कॉमन काढल्यानंतर, कॉमन घेतल्यानंतर काय शिल्लक राहील, ब्रॅकेटमध्ये 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1/R4. एक्सप्रेशन नंबर 2.4.1. नाव अप्लाय द ओम्स लॉ टू द इक्विव्हॅलंट ऑफ द पॅरलल सर्किट. फिगर 2.4.1b, फिगर 2.4.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या फिगरला जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला, ह्या फिगरला जर आपण ओम्स लॉ अप्लाय केला तर काय येईल पहा. ओके, इथं पहा, लेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके, लेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, समतुल्य रोधक जो आहे ऑफ द पॅरलल सर्किट बी RT, तो RT आहे. हेन्स द टोटल करंट सप्लायड बाय द सोर्स इज गिवन बाय, म्हणून टोटल करंट जो सोर्सकडून सप्लाय झालेला आहे, ओके, स्त्रोताकडून जो टोटल करंट आय जो मिळत आहे तो काय असेल, इज गिवन बाय आय इक्वल्स टू V/RT, टोटल रेजिस्टन्स समतुल्य रोधक RT. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.4.2. Comparing equations 2.4.1 and 2.4.2, we get the values of the equivalent resistance as 1/RT equals to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 plus 1/R4. Expression number 2.4.3. In general, for n resistors connected in parallel, समजा सामान्यतः असं समजा की n रेजिस्टर्स हे पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत, नंबर ऑफ रेजिस्टर्स रोधक हे पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत, तर इक्विव्हॅलंट रोधक काय येईल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज गिवन बाय 1/RT equals to 1/R1 plus 1/R2 plus dot 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 plus 1/Rn. Expression number 2.4.4. We can replace the complete parallel circuit by the equivalent resistance RT. आपण संपूर्ण पॅरलल सर्किट जे आहे ते एका समतुल्य रोधक RT च्या किमतीने काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. ॲज शोन इन फिगर 2.4.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट रेजिस्टन्स इन द पॅरलल सर्किट. ओके, आता इथं विरुद्ध पहा, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा असतो, हा अगदी कमी असतो कोणाच्या, सर्किटमध्ये सर्वात लहान असलेल्या रोधकाच्या व्हॅल्यूपेक्षा, किमतीपेक्षा. ठीक आहे, कंडक्टन्स G. आता कंडक्टन्स म्हणजे G म्हणजे काय पहा, कंडक्टन्स G इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स अँड इट्स युनिट इज म्हो. ओके, रेसिप्रोकल म्हणजे रोधकाच्या व्यस्त आहे, रोधकाच्या गुणोत्तर व्यस्त आहे, त्यालाच आपण कंडक्टन्स G म्हणतो. ओके, कंडक्टन्स G इज डिफाइन्ड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स अँड इट्स युनिट इज म्हो, म्हणून त्याचं युनिटसुद्धा काय असेल, विरुद्ध असेल, म्हो, MHO. ओके, देअरफॉर G इक्वल्स टू 1/R. एक्सप्रेशन नंबर 2.4.5. अप्लाइंग दिस डेफिनेशन टू इक्वेशन 2.4.4, we get the total conductance to be GT equals to 1/RT equals to G1 plus G2 plus G3 plus dot 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 plus Gn. Expression number 2.4.6. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ टू रेजिस्टर्स इन पॅरलल. जर का दोन रेजिस्टर पॅरलमध्ये असतील तर परिणाम रोधक काय असतो पहा, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. फॉर टू रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल, द एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इक्वेशन 2.4.4 गेट्स मॉडिफाईड ॲज 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2. दोनच रोधक पॅरलमध्ये असतील तर काय असेल पहा, 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 इक्वल्स टू, आता इथे काय केलेलं आहे, तिरकस गुणाकार केलेला आहे, R2 प्लस R1, ह्या R2ने अंशामध्ये गुणलेला आहे आणि R1ने इकडच्या अंशामध्ये गुणलेला आहे, म्हणून R2 प्लस R1 आणि छेदाछेदांचा गुणाकार केलेला आहे. ओके, इथं पाहू शकतो R1 प्लस R2. आता हा जो RT आहे तो छेदात आहे, अंशात गेल्यानंतर उजव्या बाजूची जी टर्म आहे ती सुद्धा रिव्हर्स होईल. देअरफॉर RT इक्वल्स टू अंशात काय राहील, R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2. एक्सप्रेशन नंबर 2.4.7. हे दोनच रेजिस्टर जर पॅरलमध्ये असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दाखवलेला आहे इथे
ओके. कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरलल सर्किट्स. पॅरलल सर्किटचे सुद्धा काही गुणधर्म आहेत. व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टर कनेक्टेड इन द पॅरलल सर्किट इज सेम. ओके. प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज जे असेल ते सेम असतं पॅरलल सर्किटमध्ये. टोटल करंट आय इज द सम ऑफ करंट थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स R1 दॅट इज ओके. टोटल करंट आय जो आहे तो प्रत्येक रोधकामधून जाणाऱ्या वैयक्तिक रोधकामधून जाणाऱ्या करंटची बेरीज असेल. दॅट इज म्हणजेच I इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस डॉट डॉट. ओके. एक्सप्रेशन नंबर 2.4.8. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आता समतुल्य रोधक काय असतो 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1 प्लस डॉट डॉट प्लस 1/RN. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT इज सिमिलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टर द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RT म्हणजे समतुल्य रोधक RT हा स्मॉलर असतो, स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टर कनेक्टेड इन द पॅरलल सर्किट. ओके. पॅरलल सर्किटमध्ये जो सर्वात लहानचा व्हॅल्यू जो आहे त्याच्यापेक्षा हा कमी असतो. द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल कंडक्टन्सेस. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स जो आहे टोटल कंडक्टन्स GT जो आहे तो प्रत्येक कंडक्टन्सचा प्रत्येक वैयक्तिक कंडक्टन्सची बेरीज असतो G1 प्लस G2 प्लस G3 ओके प्लस डॉट डॉट GN. टोटल पॉवर सप्लाइड टू अ पॅरलल सर्किट इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ पॉवर डिसिपेटेड इन इच रेजिस्टर. ओके. आता पहा टोटल पॉवर सप्लाइड. ओके. टोटल पॉवर जी सप्लाय केलेली आहे टू अ पॅरलल सर्किटला तो काय असणार आहे इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ पॉवर डिसिपेटेड. ओके. ॲडिशन म्हणजे बेरीज असेल ॲडिशन ऑफ पॉवर डिसिपेटेड इन इच रेजिस्टर. प्रत्येक रोधकाकडून उत्सर्जित झालेल्या पॉवरांची बेरीज म्हणजेच टोटल पॉवर सप्लाय टू पॅरलल सर्किट बाय द सोर्स असेल. ओके. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ पॅरलल कनेक्शन. आता प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय आहे पॅरलल कनेक्शनचं तर पहा. इन डोमेस्टिक घरगुती AC वायरिंगमध्ये इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॅरलल सर्किट. हे उत्कृष्ट एक्झाम्पल आहे पॅरलल सर्किटचं. ॲज शोन इन द फिगर 2.4.2. ऑल द लॅम्प्स, ट्यूबलाइट्स, फॅन्स, TV, फ्रीज एटसेट्रा आर कनेक्टेड इन पॅरलल विथ इच अदर अँड अक्रॉस AC सप्लाय. ओके. हे सर्व जे घरगुती उपकरणं आहेत ते विद्युताला कसे असतात पॅरलल असतात. ओके. पॅरलल इच अदर प्रत्येकाला पण समांतरमध्ये कनेक्टेड असतात अँड अक्रॉस AC सप्लाय आणि AC सप्लायच्या अक्रॉस पण ते कनेक्टेड असतात. अ सेपरेट स्विच इज यूज्ड. प्रत्येकी सेपरेट स्विच आपण वापरतो इज यूज्ड इन सिरीज विथ इच अप्लायन्सेस ॲज शोन. ओके. प्रत्येक उपकरणाच्या सिरीजमध्ये एक स्विच आपण वापरतो. ड्यू टू दिस टाईप ऑफ कनेक्शन या पद्धतीच्या कनेक्शनमुळे इच अप्लायन्सेस इज कनेक्टेड अक्रॉस द सेम AC सप्लाय. प्रत्येक जे विद्युत उपकरण आहे ते AC सप्लायला कनेक्ट केलेलं असतं. AC सप्लाय व्होल्टेज 230 वोल्ट अँड वी कॅन टर्न ऑन ऑर ऑफ. आपण त्यांना चालू किंवा बंद करू शकतो. एव्हरी अप्लायन्सेस इंडिपेंडली स्वतंत्ररित्या प्रत्येक उपकरण आपण अशा पद्धतीने चालू किंवा बंद करू शकतो समांतर कनेक्शन असल्यामुळे. फिगर 2.4.2 प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ पॅरलल AC सर्किट्स. सिलेबस टॉपिक 2.5 करंट डिव्हिजन फॉर्म्युला. ओके. करंट विभाजन फॉर्म्युला हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केले पहा. युनिट नंबर 1 जो की बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर होता त्याचे रिव्हिजन केले. युनिट नंबर 2 DC सर्किट्समध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.1 DC सर्किट्स. ओके. सर्किट इलेमेंट म्हणजे काय, सर्किटमध्ये वापरण्यात येणारे घटक, ओहम्स लॉ म्हणजे काय, V इक्वल्स टू I इंटू R आपण पाहिला. ओके. त्याचबरोबर इथे पाहू शकतो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स कसा असतो. ओके. व्होल्टेज ड्रॉप आपण पाहिला. त्याचबरोबर टर्मिनल व्होल्टेज VT म्हणजेच काय आहे तो पाहिला आपण. ओके. त्याचबरोबर रेजिस्टर्स इन सिरीज सिलेबस टॉपिक 2.2 रेजिस्टर्स इन सिरीज आपण पाहिला. ओके. एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके. समतुल्य रोधकासाठी एक्सप्रेशन समीकरण आपण सिलेबस टॉपिक 2.2.1 मध्ये पाहिलं. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक आपण 2.3 व्होल्टेज डिव्हिजन फॉर्म्युला. सिलेबस टॉपिक रेजिस्टर्स इन पॅरलल. जर का रोधक पॅरललमध्ये कनेक्ट असतील तर त्याच्यासाठी एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण पाहिला. ओके. त्याचबरोबर इथे आपण पाहू शकतो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ पॅरलल कनेक्शन पाहिले आणि आपण सिलेबस टॉपिक 2.5 करंट डिव्हिजन फॉर्म्युला हा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.